नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण राजापूर तालुक्यातील, जो रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका आहे, राजापूर शहरापासून जवळच असलेल्या कोंडी, जे महामार्गावर आहे, आपल्या मुंबई गोवा हा जो मार्ग आहे त्याच्यावर कोंडी हे गाव आहे. तिथं ही शेती आहे. विशेषतः कमलाकर कांबळे हे ग्रामविकास अधिकारी आहेत आणि त्यांचे बंधू मुंबईला आहेत. पण ही गावाकडली शेती काहीतरी समृद्ध व्हावी या विचाराने त्यांनी बांबू लागवड करतायत. आणि मी कमलाकर कांबळे, माझं गाव कोंडी तर पसवंत, तालुका राजापूर. मी शासकीय सेवेत ग्रामविकास अधिकारी या पदावर आहे. परंतु बांबूविषयी मला पाटलोबा पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे बांबू हे व्यवसायाच्या दृष्टीने किंवा चांगलं पीक देणारं आणि अगदी नगदी पीक आहे. त्यामुळे याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळू शकतं याचा मी अभ्यास करून माननीय पाटलोबा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज मी माझ्या 5 एकर शेतावरती बांबू लागवड करत आहे. आणि त्यासाठी मी आमचे मार्गदर्शक माननीय संतोषजी खोत यांच्याकडून मी बोरवेट आणि मानगा यांची कंद आणली. तसेच माझ्या शेतावरती मी एक 100-150 स्थानिक लेवलला कंद गोळा करून मी या ठिकाणी लागवड करत आहेत. त्यासाठी पाटलोबा पाटील साहेब हे खास कोल्हापुरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या या प्लॉटवरती मी या ठिकाणी बांबूची लागवड करत आहे. मी त्यांचं तसेच मोहनकाका नारकर तसेच संतोषजी खोत यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि त्या BMC असूनसुद्धा त्यांनी या ठिकाणी बांबू लागवडीकरता आम्हाला प्रोत्साहन केल्याबद्दल मी माझे दोन्ही बंधू देवेंद्र कांबळे आणि अतुल कांबळे यांचेही मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचे मित्र सुहासजी मोरे साहेब यांनीही या ठिकाणी मला बांबू लागवडीच्या संदर्भात चांगलीशी माहिती देऊन ते वास्तविक तेही बांबू शेतीबद्दल त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि त्यांनी आपल्या शेतावरती बांबू लागवड केलेली आहे. त्यांनी मला याबाबत चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. तसेच मी कार्यालयीन कामकाज करीत असताना पाटलोबा पाटील साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच सुहास मोरे घाग, मोहनकाका नारकर तसेच धनश्रीताई मोरे यांनी पाचल या ठिकाणी बांबू विषयक वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत. आम्ही त्याकरिता माजी महाराष्ट्र राज्याचे सचिव गिरीराज साहेब यांनीही पाचल या ठिकाणी येऊन बांबूविषयी व्याख्यान दिलेले आहेत. तसेच RDC बँक आणि विविध माध्यमातून त्या ठिकाणी बरेचसे अशी प्रशिक्षणं झालेली आहेत. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बांबूविषयी कशा पद्धतीने फायदा होईल किंवा काय याबाबत पाटलोबा पाटील साहेबांनी योग्य असे मार्गदर्शन केलेले आहे. आणि त्यातील तसेच मलाही या ठिकाणी बांबूविषयी आवड निर्माण झाली आणि या ठिकाणी मी माझ्या शेतामध्ये या ठिकाणी बांबूची लागवड मी करीत आहे.